आज वेगळ्या विषयावर आपण चर्चा करायला आलो आहे. खरं तर पुस्तक परिचय म्हणजेच मी स्वतः लिहिलेलं एका पुस्तकाचं आता प्रकाशन 18 मे रोजी होतं आहे. ते पुस्तक आहे लोकशाहीतील स्वातंत्र्य सैनिक पंजाबराव पाटील. पंजाबराव पाटील कोण? तर शेतकरी चळवळीत गेल्या 40 वर्षापासून अधिक काळ काम करणारे एक व्यक्तिमत्व. कराड तालुक्यातील टाळगाव येथील हे सुपुत्र तुम्हाला माहीत असतील पंजाबराव पाटील. पंजाबराव पाटील नेहमी तुम्ही बघत असाल बळीराजा शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये शेतकऱ्यासाठी लढणारा हा नेता. एक पाय नाही म्हणजे लहानपणीच त्यांचा पाय कट करावा लागला आणि तरीही अपंग असूनही, दिव्यांग असूनही गेली 40 वर्ष शेतकऱ्यासाठी, अपंगासाठी खूप पद्धतीनं काम करणारे हे व्यक्तिमत्व. त्यांच्यावर पुस्तक लिहिण्याचा योग आला. तर योग खरं तर मग त्यांची इच्छा होती की पंजाबराव पाटील भाऊंची की ते पुस्तक मीच लिहावं म्हणून. मी आत्तापर्यंत गेले 11 पुस्तकं लिहिलेली आहेत, हे 12वं पुस्तक. मात्र पंजाबराव भाऊंचं पुस्तक लिहिताना जी एक वेगळं रसायन जी पाहायला मिळालं ना, ती मी तुम्हाला शेअर करणार आहे. प्रत्येक व्यक्ती आपण बघत असतो, खरं तर शेतकरी संघटना असतील, नेते असतील, आपण त्यांचा फक्त बाह्यरंगाने आम्ही पत्रकार म्हणून विचार करतो किंवा तुम्ही सामाजिक म्हणून विचार करता. कोणी आंदोलन केलं तर पंजाबराव पाटलांनी आंदोलन केलं, पण ही व्यक्ती घडली कशी, या पुढे संघर्ष कसा या व्यक्तीला सहन करावा लागला, लोकांच्या समोर जाताना किंवा लोकांचे प्रश्न सोडवताना काय यातना सहन कराव्या लागल्या, त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात काय वादळ निर्माण झाली, हे सुद्धा या पुस्तकामध्ये मी केलेलं आहे. हे पुस्तक नक्की तुम्ही वाचा. 100 पानाचं पुस्तक आहे, म्हणजे 80 पानं मॅटर आहे आणि 20 पानं हे पुस्तक फोटोग्राफ्स आहेत. मात्र सांगायला आनंद वाटतो की या चळवळीतल्या या महान नेत्याचा बद्दल पुस्तक लिहिण्याचा आनंद जो मला मिळाला तो खूप मोठा आहे. आज पंजाबराव पाटील हे त्यांची तब्येत बरी नाही, ते एका जागेवर स्थानबद्ध आहेत. त्यांना चालता येत नाही, त्यांना व्यवस्थित बोलता येत नाही. बोलतात पण त्यांना आपण ते काय बोलतात ते लवकर आपल्याला कळत नाही. अशा परिस्थितीमध्ये, नाजूक परिस्थितीमध्ये पंजाबराव पाटील आहेत आणि त्यांची इच्छा होती की त्यांच्या संघर्षमय जीवनाचं पुस्तक लिखाण करावं. योगायोगानं पंजाबराव भाऊ यांनी ते सगळं ड्राफ्टिंग करून ठेवलेलं होतं घरी आणि ह्याचा फायदा झाला. एक दिवस मला मला 4 ते 5 वेळा मला फोन आला भाऊंचा की विकासराव तुम्ही भेटायला या. मात्र मला भेटायला इलेक्शनचा पिरियड होता, जिल्हा फिरणं होतं, त्यामुळे मी त्यांना सांगत होतो भाऊ एक दिवशी येतो, मी एक दिवशी येतो. काम काय होतं माहीत नव्हतं. एक दिवस सचिन नलोडे जे रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहेत, ते म्हणले भाऊनी बोलवलं कसल्याही परिस्थितीमध्ये. आम्ही दोघं गाडीवरून गेलो. भाऊनी डोळ्यात पाणी येऊन सांगितलं, विकासराव हे पुस्तक आहे, हे ड्राफ्टिंग आहे, हे तुम्ही कंप्लीट करायचे आहे, लिहायचे आहे. मी भाऊंची परिस्थिती बघितली आणि मी खडबडून जागा झालो खरं तर. आणि मी म्हटलं भाऊ काही काळजी करू नका तुम्ही. आणि भाऊंची इच्छा काय होती की डिसेंबर महिन्यात पुस्तक प्रकाशित करायचं. पण भाऊंची परिस्थिती बघता, दररोज त्यांची कंडिशन बघता मी म्हटलं भाऊ काही काळजी करू नका, 1 महिन्यात पुस्तक आपण लिहून प्रकाशित करायचं. आणि योगायोग आणि परमेश्वर कृपेनं सगळं झालं. मी अवघ्या 15 दिवसामध्ये रात्रंदिवस काम करून हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि इतकं टॉपिक इतके छान घेतलेत वेगळे, तर तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की पुस्तकाचा डेमो आहे माझ्यासमोर. आता प्रिंटिंग झालेलं पुस्तक येईल 2 दिवसात. तर हे 100 पानाचं पुस्तकाचं प्रकाशन आता 18 तारखेला आहे. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, महादेव जानकर आणि आमदार बच्चू कडू या सगळ्या महान व्यक्तींच्या हस्ते हे पुस्तकाचं प्रकाशन आहे. ह्या पुस्तकाची डिझाईन्स जी आहे तितकं छान केलं आमचे संदीप चेनगेनी, जे दैनिक मुक्तागिरी जे संपादक आहेत त्यांनी, आणि बॅकपेजसुद्धा इतकं छान केलेलं आहे. तर मला सांगण्याचा उद्देश काय की हे पुस्तक लिहिताना अंगावर अक्षरशः शहारे आले माझ्या. ते टॉपिक वेगवेगळे केलेले आहेत मी. कौटुंबिक संस्कार, बालपणातील आजार, 1972चा दुष्काळी परिस्थिती, दिव्यांगातील मदत, शरद पवार यांच्यासोबतचे दिवस, कुटुंबाकडे दिलेलं लक्ष, विलास काका यांच्यासोबत, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत, कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सहभाग, युवा नेते डॉक्टर अतुल भोसले यांच्यासोबत काम केलं, स्वाभिमानी शेतकरी चळवळीमध्ये. त्यानंतर आंदोलनाची जी आंदोलन झालं आपलं 2013ला, तिची पहिली ठिणगी कशी पडली, ऐतिहासिक आंदोलन, आणि सातारा कारागृहातील कैदी, बळीराजा शेतकरी संघटनेची स्थापना, त्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या ऑफर्स, आणि सध्या ज्या रोगानं, भयंकर रोगानं जे आता पंजाब भाऊ स्थानबद्ध झालेले आहेत आत्ता, म्हणजे त्यांना जास्त चालता येत नाही, अशा ह्या रोगाचं संदर्भाचं मी ही पुस्तक लिहिताना खूप म्हणजे भावनिक झालो होतो खरं तर. कारण दिवसात पुस्तक लिहिणं शक्य नव्हतं, कारण भावनिक पुस्तक असतं हे. पहाटे 3 वाजता उठून
सकाळी 8 वाजेपर्यंत मी बरंचसं टॉपिक उरकायचो आणि मग नंतर व्यायामाने दिवसभराच्या कामाला बाहेर पडायचो. हे पुस्तक लिहिताना इतका भयंकर असा अनुभव आणि रोमांचकारी होता की भाऊंचा झालेला लहानपणीचा आजार तो भयंकर होता. तो मग त्यांना सर्पदंश झाला, पाय कट करावा लागला. डॉक्टर अशोक गुजर यांनी खरं तर पुनर्जन्म दिला. अशी ही सगळी घटना, वेगवेगळ्या भाऊंच्या जीवनात आलेले वेगवेगळे प्रसंग, काही चांगले प्रसंग, काही कटू प्रसंग, कौटुंबिक असतील, सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये आहेत. आणि यासारख्या पंजाबराव पाटील यांच्यासारख्या महान शेतकरी नेत्याच्याबद्दलचं पुस्तक लिहिण्याचा योग माझ्यासारख्या दुष्काळी भागातील एका पत्रकारावर आला, हेच मी माझं भाग्य समजतो. एका शेतकऱ्याच्या मुलालाच या शेतकऱ्याच्या नेत्याचं पुस्तक लिहिण्याचा योग आला. मी सांगण्याचं कारण काय, हे काय पुस्तकाचं प्रमोशन नाही, मात्र खरं तर आपण आपल्या आजूबाजूला काही चळवळीत काम करणारे व्यक्ती असतात, मात्र त्यांचा आपण बघण्याचा अँगल जो असतो ना, तो फक्त त्या इव्हेंटपुरता असतो, म्हणजे चळवळीपुरता असतो. मात्र त्यामागं त्या माणसानं काय भोगलं आहे ना, हे या पुस्तकात दिलेलं आहे मी, रिअल स्टोरी. आणि ही स्टोरी जर वाचाल ना, तर तुम्ही सगळी थक्क व्हाल आणि सगळ्यांना ते नक्की वाटेल की बस पंजाबराव भाऊनी केलेलं कामाला सलाम ठोकाल, एवढं मात्र नक्की. आज पुस्तक परिचयाचं मला तुमच्यासमोर लाईव्हवर येण्याचं कारण काय, तर हे पुस्तक मी माझ्या आईला समर्पित केलेलं आहे. 6 महिन्यापूर्वी आमच्या मातोश्रींचं वृद्धापकाळानं निधन झालं, त्यांना मी पुस्तक ते अर्पण केलेलं आहे. आणि काल मात्र दिन झाला. आणि विशेष म्हणजे उद्या माझा 50वा वाढदिवस. आज त्या पूर्वसंध्येला मला थोडं वाटलं की व्यक्त व्हावं तुमच्याशी, आणि या पुस्तकाचा मागचा काय मतितार्थ आहे, काय या मिनिंग आहे पुस्तकाचं, ह्या मला सांगण्याचा योग आला. आणि पंजाबराव भाऊंनीसुद्धा माझ्यासारख्या पत्रकाराला सांगितलं की तुम्हीच लिहिलं पाहिजे पुस्तक, आणि हे लिहिलं. अनेक वेळा प्रसंग इतके कंठ दाटून आले पंजाबराव भाऊंशी बोलताना, काही गोष्टी सांगताना भाऊंच्या डोळ्यातून पाणी आलं. ते काय बोलतात ते लवकर कळत नव्हतं मला, पण त्यांनी ड्राफ्टिंग केलेलं होतं अगोदर, ते नशीब चांगलं. त्यांचं चिरंजीव जे आहेत ना, लाला, ते मला सांगायचे भाऊ काय म्हणतात ते, मला कळत नव्हतं की भावना काय बोलायचे ते, अशी परिस्थिती. तर खरं तर ज्या शेतकऱ्याच्या नेत्यानं आपल्यासारख्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपड केली, जेलमध्ये गेले, अशा या शेतकरी नेत्याच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला तुम्ही नक्की यावं. वेळात वेळ काढून या, 1 तास या. 18 मे सोमवारी सकाळी 10 वाजता विनोदाई स्मारक या ठिकाणी नक्की या. आणि पंजाबराव भाऊंच्या या पुस्तकाचं खरं प्रकाशन होणार आहे. तुम्ही मान्यवर आहातच सगळेजण, सर्व बाकीचे मान्यवर जरी असले तरी तुम्हीसुद्धा शेतकऱ्याचीच मुलं आहात. आणि या पंजाबराव भाऊंच्या या पुस्तकाच्या प्रकाशनाला नक्की यावं, ही नम्र विनंती. धन्यवाद.